आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहेत. सर, काय सांगा, भाजपच्या वतीने तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. तुमच्या नावाची वर्णी लागली आहे, काय पहिली? मी भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, नड्डा साहेब असतील, राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांना मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक मोठी काम करण्याची संधी यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आज कृषी दिन आहे. कृषी दिना दिवशी खऱ्या अर्थाने ही मला संधी मिळत आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचा एक मोठा आशीर्वाद या निमित्ताने माझ्या पाठीशी उभा राहिला आणि निश्चितपणाने शेतकरी, शेतमजूर, बारा बोलतेदार, आलुतेदार आणि गावगाड्याचे प्रश्न घेऊन काम करत आहे. आज कृषी दिन आपण पाहिलं तर नेहमी शेतकऱ्यांची बाजू तुम्ही भक्कमपणे मांडत असतात, अनेक बैठकांना देखील उपस्थित असतात. सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही आमदार झाल्यावर सरकारमध्ये सामील होणार, कशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडणार? कपाशीचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कांद्याचा आहे, दुधाचा आहे, ऊसाचा आहे आणि या सगळ्या शेतमालाला जर न्याय द्यायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकार यांचं धोरण सुसूत्रितपणानं एकमेकाला पूरक असं कसं राहील या दृष्टिकोनातून निश्चितपणानं सरकारला सुचवण्याचं आम्ही काम करू आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल ही भूमिका राहील. सदाभाऊ, अगदी शेवटचा प्रश्न. पंकजा मुंडे यांची पूर्ण वर्णी लागली आहे, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आले, काय पहिली? भारतीय जनता पक्ष हा 18 पगड जातींचा पक्ष आहे, उपेक्षितांचा पक्ष आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं खऱ्या अर्थानं जर लढाई या राज्यामध्ये उभा कुणी केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने केलेला होता आणि म्हणून मला वाटतं की सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. पंकजाताई ह्या आमच्या नेत्या आहेत आणि निश्चितपणानं त्यांना संधी दिली. महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणाने एक चांगली दिशा त्यांच्या विचाराच्या माध्यमातून मिळू शकते. धन्यवाद भाऊ, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मीरा आणि जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.